अहिल्यानगर शहरामध्ये जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीचा सण तरुण तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात। मकर संक्रांत सणानिमित्त शहरामध्ये पतंग महोत्सव साजरा होतो। पतंग महोत्सवासाठी अहिल्यानगर शहरामध्ये पतंग मांजा विक्रीची दुकाने थाटली आहेत। पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन पासून तयार झालेला असून चायना मांजा वापरावर अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरामध्ये बंदी आणण्यात आली आहे। नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील जिल्ह्यात नायलॉन मांजाचा सुरू असलेल्या विक्रीवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून 15 दिवसांमध्ये 18 ठिकाणी छापे टाकून तब्बल 3,78,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी अनधिकृतपणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। तर मागील वर्षी या नायलॉन मांजामुळे जखमी झालेला युवक आदित्य काळे याने नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन तरुणांना केले आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून येणारा जो 14 जानेवारी संक्रांतीच्या निमित्त जो पतंग उत्सव साजरा केला जातो आणि या पतंग उत्सवासाठी जे लागणारा जो दोरा किंवा सुतळी आहे ती सध्या नायलॉन मांजापासून वापरण्याची एक नव्यानं प्रथा प्रचलित झालेली आहे। नायलॉन मांजा हा पर्यावरणासाठी देखील घातक आहे। हा नायलॉन मांजा तुटल्यामुळे आणि कधी कधी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा केसेस आढळलेले आहेत की लहान मुलांचे गळे वगैरे सुद्धा यातून चिरले गेलेले आहेत। तसेच पक्ष्यांना देखील या नायलॉन मांजापासून धोका आहे। मानवाबरोबर पक्षी प्राणी यांना या नायलॉन मांजापासून धोका असल्यामुळे या नायलॉन मांजावरती विक्रीवरती वापरावरती या अहिल्यानगर शहरामध्ये आपण बंदी घातलेली आहे। या नायलॉन मांजाचे जे काही दुकानदार विक्रेते करत आहेत त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांना आपण अवगत केले, त्यांना सूचना दिलेल्या आहेत की हा मानवी जीवनाशी किंवा पक्षाच्या जीवनाशी हा घातक वस्तू आहे, आपण वापरू नये। जर आम्ही कंटिन्युअसपणे त्याच्यासाठी सर्च करू आणि ते सीजर करू आणि संबंधित दुकानदार जे आहेत त्यांच्यावरती आम्ही पोलिसात कारवाई करू, आर्थिक दृष्ट्या देखील आम्ही कारवाई करू। हिंदू धर्मातील मकर संक्रांत या सणानिमित्त नागरिक जे आहेत ते पतंग उडवत असतात, परंतु पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक घटना अशा घडलेल्या आहेत ज्यामध्ये मनुष्याची जीवितहानी झालेली आहे, तसेच गंभीर जखमा पण झालेल्या आहेत आणि पक्षी पण याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत। त्यामुळे मान्य हायकोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचं काम पोलीस खात्याकडून चालू आहे। आतापर्यंत मागील साधारण 15 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वत्र एक 18 केसेस करण्यात येऊन एकूण 3,78,000 रुपयाचा नायलॉन मांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। तरी माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की कोणीही नायलॉन मांजाचा पतंग उडवण्याकरता वापर करू नये, तसेच दुकानदारांनी नायलॉन मांजाची विक्री करू नये। माझं नाव आदित्य काळे। मागील 1 वर्षापूर्वी चायना मांजामुळे माझा ॲक्सिडेंट झाला व मी दुःखी व मला या ठिकाणी कट झाले होते पूर्ण। माझ्यासारखे भरपूर तरुण गाडीवर वगैरे प्रवास करत असताना त्यांना चायना मांजामुळे त्रास निर्माण होतो व त्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो व त्यांना धोका निर्माण होतो। तसेच मानवी जीवनासोबत पशु पक्षी असतात, खूप असतात। लोक मांजा विकत घेतात व त्याचा वापर करतात, पण तो वापर हा दुसऱ्यांसाठी खूप घातक असा ठरतो। तर माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे की तुम्ही चायना मांजाचा वापर करू नका व प्रशासनालाही विनंती आहे की तुम्ही त्या चायना मांजावर बंदी आणून तो मार्केटमध्ये विकला जाणार नाही याची काळजी घ्या।